पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. ख्रिस्तात ठाई प्रियजन हो, आशीर्वाद जीवन जगायला आपण काय करावे? आशीर्वादाने आपले जीवन भरून जावे. आशीर्वादाने आपले जीवन भरायला एवढं कष्ट केलं तर होईल का? आपल्या कष्टपणामुळे आपले जीवन आशीर्वाद होणार आहे असे कुठेतरी बायबलमध्ये लिहिलेलं का? नाही. आपले जीवन धन्य व्हायला, आशीर्वाद व्हायला आपण देवाचे प्रियजन असावे. स्तोत्रसंहिता 127 मध्ये एक सुंदर वचन आहे. तुम्ही पहाटे उठता, उशीर विश्राम घेता आणि कष्टाचे अन्न खाता, पण हे सर्व व्यर्थ आहे. परमेश्वर आपले प्रियजनास लागेल झोपेतही देतो. प्रियजन व्हावे हे सर्वात मोठे कार्य. आपण देवाचे प्रियजन झाले तर देव आपल्याला झोपेतही देणारा आहे. हालेलुया. म्हणून आपले कर्तव्य आहे देवाचा प्रियजन असावे. प्रियजन व्हायला आपण विश्वास असलेले व्यक्ती व्हायला पाहिजे. इब्रायपत्र अध्याय 11 वचन 6 मध्ये लिहिलेलं आहे, विश्वास वाजून देवाला संतोष मिळणे अशक्य आहे. म्हणजे विश्वास असले पाहिजे. तो आपल्याला विश्वास आहे आणि आपण हे विश्वास प्रगट करून जीवन जगतो तर आपण देवाला आनंद देत आहे. म्हणजे आपण देवाचे प्रियजन होत आहे. हालेलुया. तर विश्वासाने जीवन जगा, विश्वास प्रगट करून जीवन जगा. हालेलुया. बायबलमध्ये पहा, विश्वास प्रगट केलेले सगळ्यांनी आशीर्वाद स्वीकारले. मत्ती शुभवर्तमान अध्याय 8 मध्ये एक कुष्ठरोगी येशूच्या समोर येऊन पाया पडून म्हणत आहे, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. आप कुष्ठरोगीने आपले विश्वास प्रगट केले आणि येशू म्हणत आहे, माझी इच्छा आहे शुद्ध हो. लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. अर्थ अशी आहे, त्याने विश्वास प्रगट केले. तसेच आपण 2 अंधलेविषयी मत्ती शुभवर्तमान अध्याय 9 मध्ये 27 पासून लिहिलेलं आहे. 2 अंधले येशू पुढे जाताना त्याच्या मागे मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, अहो दाविदाचा पुत्र, आम्हावर दया करा. एक विनंती आहे. आणि काय झालं? येशू तेथे थांबले आणि विचारले, हे करावयास मी समर्थ आहे असं तुम्ही विश्वास ठेवता काय? होय प्रभू. तेव्हा येशूने त्यांना दृष्टी प्रदान केले. विश्वास प्रगट केलेल्या 2 अंधल्यांना दृष्टी मिळाला. आणि आपण पाहतो रक्तस्रावी स्त्रीच्या विषयी ती म्हणत होती, ती बाहेर बोलली नाही, तिचे विश्वास बोलण्याद्वारे नाही प्रगट झालं, पण करण्यामुळे. पण ती बोलले, पण अंधरी होता. ती काय म्हणत होती? मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवलं तरी बरी होईन. ही अंधरी सांगून सांगून पुढे आले आणि येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि ती बरी झाली. माझे प्रियजन हो, विश्वास कबूल केलेल्या सगळेजण आशीर्वाद झाला. आणि म्हणून आपण विश्वास करून जीवन जगावे. आपल्या विश्वासाच्या कबुली फक्त आपल्या आशीर्वादासाठी नाही, आपल्या कुटुंबाच्या, आपल्या प्रियजनांच्या आशीर्वादासाठी सुद्धा कारण होईल. पहा, मत्ती शुभवर्तमान अध्याय 9 मध्ये तो एक पक्षाघाती माणूस आला, येशू जवळ लोकांनी आणलं आणि त्यांचे विश्वास पाहून येशू म्हणत आहे, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. हालेलुया. आणि नंतर त्याला बरे केले. येशूने केलेले कार्य आपण विसरू नये. विश्वास प्रगट करतामुळे आशीर्वाद येत आहे. आणि दुसरे ठिकाण आपण पाहतो, विश्वास प्रगट केलेले व्यक्ती शताधिपती आहे. आणि शताधिपती आपले विश्वास कबूल करून म्हणत आहे, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. आणि विश्वासाला येशू प्रशंसा देत आहे. चाकर बरे झाले. त्याच गडकेस हा विश्वास प्रगट केलेली आहात, त्याच गडकेस चाकर बरा झाला. हालेलुया. माझ्या प्रियजन हो,
अशांतीमध्ये भरलेलं जग आहे. म्हणून आपण विश्वास प्रगट करून जीवन जगावे आणि याद्वारे आपल्या जीवनी बरेच आशीर्वाद येणार आहे. हालेलुया. आपल्यासाठी, इतरांसाठी. कारण काय? माझे विश्वास. आणि संत पौल एकदा म्हणाला, प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवा म्हणजे तुमचे आणि तुमच्या घरण्यांचे तारण होईल. फक्त तुमचे नाही, तुमच्या घरातील लोकांचे सुद्धा तारण होईल. म्हणून आपण या जगात विश्वास प्रगट करून जगूया. कशा प्रकारे आपण विश्वास प्रगट करू? इथे आपण पाहिल्याप्रमाणे शब्दाने, प्रार्थनामुळे विश्वास प्रगट करू आणि कृतीने आपण विश्वास प्रगट करू. अशा प्रकारे आपण प्रगट केले तर खरोखर जीवनी आशीर्वाद येईल. आपल्या समोर या नवीन कालखंडामध्ये कसे आपण विश्वास प्रगट करू? प्रथम प्रार्थनाद्वारे, शब्दाने. प्रार्थना करणारी लोकांना मोठे विश्वास मिळतो आणि दुसरे कृती पण करणं चांगलं आहे. हालेलुया. माझ्या प्रियजन हो, माझे विश्वास प्रगट करायला मी वारंवार चर्च जावे, प्रार्थनामध्ये सहभागी करावे आणि दानधर्म करावे आणि मी इतरांना सहाय करावे. विश्वासाच्या कृत्ये संस्कृती आहे. सारे सत्कृत्य आपण केले पाहिजे. आणि आपल्या घरात आले तर घराच्या एक कमऱ्यामध्ये येशूसाठी एक ऑल्टर तयार करणं, येशूचे, मरियेचे, संतांचे चित्र ठेवून, क्रूसिफिक्स ठेवून आपण सजविले पाहिजे. माझा विश्वास माझे घरी येणारे सगळे पाहू दे. हा विश्वास आशीर्वाद होईल. कोणी लोक घरात काही चित्र नाही, काही नाही. काय विश्वास? विश्वास आहे का? प्रगट करा, वाढणार आहे. आणि या वाढता विश्वास आशीर्वाद आणून देणार आहे. आणि कोणी लोक, एक घरी मी गेलो, हा घरी वचन लिहून छापलेलं आहे. देवाचं मधुर मधुर वचन आपल्या कमऱ्यामध्ये सगळे ठिकाण लिहिलेलं आहे. आणि एक घरी मी गेलो, त्यांच्या घराच्या बाहेर लिहिलं का देवाचं वचन. आणि तो म्हणताय, फादर माझ्या घर पहा, एवढे मोठे घर देवाने मला दिले. त्यांना 6 लेकरे आहे. हालेलुया. आई वडील आणि 6 लेकरे. आणि तो माझ्याकडे म्हणाला, देवाने एवढे मोठे घर आम्हाला दिले. 5 बेडरूम, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, 4,000 स्क्वेअर फीट मोठा घर. आणि तो म्हणाला, माझ्या हाती फक्त अर्ध पैसे होते. या घर एवढे मोठे बांधायला माझ्या हाती पैसे नव्हता, अर्ध पैसे होते. मी साधारण कामगिरी करणारा व्यक्ती आहे. पण कसं एवढे मोठे घर बांधले मला माहीत नाही. मी एक प्रार्थना करणाऱ्याकडे विचारले, माझं घर बांधायला जातो, मी काय करावे? तो म्हणाला, एक वचन लिहून तुमच्या गेट समोर ठेवा म्हणाले. त्याने तसेच केलं. त्याने एक वचन लिहिले आणि गेट समोर ठेवले. जाणे येणे सगळे लोक वाचावे. हा वचन हा होता, जर प्रभू घर बांधित नाही तर बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहे. स्तोत्र संहिता 127:1. नंतर तो म्हणाला, माझ्या घर बांधायला किती मदत मला मिळाली. कामगिरी लोक उत्साहाने काम केले. सदा म्हणत होता, सामान तयार करा, आम्ही येतो तुमच्या घर बांधायला. आणि इकडे येणाऱ्या सगळं आनंदाने काम करीत होता. मी पाहिलं, फादर काय विश्वास प्रगट करणाऱ्यांना आशीर्वाद मिळत आहे. आपल्या घरासमोर कोणतेही वचन लिहिले का? आपल्याला आशीर्वाद, इतरांना आशीर्वाद मिळालेला कोणतेही वचन लिहिले का? लिहिलं तर दुनिया बदलेल. मी पण बदलेल. मी आशीर्वादाने बदलेल. म्हणून वचन लिहून ठेवा. घराच्या अंदरी, घराच्या बाहेर, गेट का बाहेर. आणि देवाच्या संरक्षणाखाली आणि आशीर्वादाखाली राहा. हालेलुया. आपल्या जीवनात काही आशीर्वादांच्या उणी पडणार नाही, कमी होणार नाही. विश्वास प्रगट करणारे लोक जगावर जिंकतात. म्हणून माझ्या प्रियजनो, मला ऐकणारच मी सांगतो, विश्वास प्रगट करून जीवन जगा. देव आहे, प्रार्थना ऐकणारा देव आहे, विश्वास पाहून झोपेतही देणारा देव आहे. हा देवाला आपण प्रेम करूया. येशूची महिमा तुम्हा सगळ्यावर असू दे.
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्माची सहभागिता आपण सर्वाबरोबर असो, आता नित्य आणि चिरकाल. आमेन.